नमस्कार, मी रुचिता. अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, सरकी, हरभरा आणि खरबूज बाजाराची माहिती घेणार आहोत. चालू आठवड्यात सोयाबीनचा भाव टिकून राहिला. सोमवारपासून सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसून आले, पण सरासरी भाव काहीसा स्थिर होता. आजही बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 5100 ते 5600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहिली. पुढील काळातही सोयाबीनची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. गेल्या आठवडाभर कापसाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सीसीआयने कापूस खरेदीचा भाव चालू आठवड्यात खंडीमागे 1500 रुपयाने वाढवलाय. कापसाला उठाव असला तरी बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. कापसाला खुल्या बाजारात सरासरी 8000 ते 8600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे. त्यामुळे देशात कापसाचा भाव टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात हरभऱ्याची आवक सध्या चांगली सुरू आहे. भावावर अवकेचा दबाव असल्याने सध्या हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय. सध्या हरभऱ्याला बाजारात 4800 ते 5200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही बाजारातील हरभऱ्याची आवक चांगली सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. खरबुजाला सध्या चांगला उठाव आहे. मागील काही दिवसांमध्ये बाजारातील खरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. पाऊस आणि गारपिटीचाही तडाखा खरबूज पिकाला बसलाय. यामुळे खरबुजाच्या अवकेवर परिणाम होतोय. सध्या बाजारात खरबूज प्रति क्विंटल सरासरी 1600 ते 2000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. वाढत्या उन्हामुळे खरबुजाला उठाव मिळतोय. पुढील काळात खरबुजाला मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खरबुजाचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही महिनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढलेत, तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळतोय. सध्या सरकी बाजारात 4000 ते 4500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होतीये. त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.